आता युक्रेन आणि रशियाचं म्हणजे जे युद्ध चालू आहे अजूनही सुरूच आहे म्हणजे, आणि त्याच्यानंतर मोदींनी जो काही स्टँड घेतला म्हणजे अमेरिकेला थोडंसं त्यांच्या बाजूने हे करून की ठीक आहे आम्ही ते बंद करू वगैरे, तेव्हापासूनच थोडंसं आपल्या देशात सगळ्यांनाच असं वाटत होतं की असं का केलं म्हणजे मोदींनी, म्हणजे आपल्याकडे आपण थोडक्यात आपण अमेरिकेला आर बी सबमिटिंग टू देम अशा टाईपची भूमिका. आणि आता नवीन उत्पन्न झालेला हा जो प्रॉब्लेम आलाय आता सध्याला तो आहे म्हणजे प्रश्नच नाहीये की इंडियात जरी आपलं गव्हर्नमेंट किंवा आपल्या ऑइल एजन्सीज ज्या OMCs आहेत त्या सांगतायत की आमच्याकडे मुबलक आहे, परंतु प्रॉब्लेम हा जर युद्ध लांबलं तर नक्कीच आपल्याला हा प्रॉब्लेम येणार आहे. कारण एवढं आपल्याकडे ऑइलची काही एवढा साठा नाही आहे, ते लोक जितकं सांगतायत तितका साठा आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. त्यामुळे एक आणखीन असंच ते म्हणतायत की आमच्याकडे 80-85 दिवस म्हणजे आपल्याला पुरेल एवढं आपल्याकडे आहे, गॅस पण आहे आणि हे CNG सगळंच आहेत. परंतु आता जशी ती युद्धाची परिस्थिती जी आपण बघतोय आज, ती वाटत नाहीये की फार लवकर कमी होईल किंवा, आणि जर नाही झालं तर नक्कीच आपल्याकडे हा प्रॉब्लेम येणार आहे. इनफॅक्ट मला काल अशी बातमी आली की रेट वाढणार आहे. ओके ओके. मग आता 2 दिवसामध्ये सुद्धा युद्ध चालू झाल्यापासून काही म्हणजे सप्लाय व्यवस्थित होतोय का? सप्लाय होतोय, असं काय अजून तरी काही प्रॉब्लेम आम्हाला काय आलेला नाहीये. पण आता एक उद्याला मीटिंग घेतली आहे कंपनीने, तर आता बघूया ते काय आम्हाला सांगणार आहेत का बघायला पाहिजे. उद्या मीटिंग आहे आमची त्यांच्याबरोबर. ग्राहक वगैरे तुम्हाला कधी विचारतात ना, हो विचारतात की हो रेट वाढणार आहे का, घेऊन ठेवणार काय तुम्ही लोड. म्हणजे आता एक माझा पंप थोडासा नावाजलेला असल्या कारणाने माझे जे रेग्युलर क्लायंट्स आहेत ते म्हणतात अहो तुम्ही साठा आधीच तुमच्याकडे हे करून ठेवा, म्हणजे काही सांगता येत नाही आता युद्धाचं. तर तसं काय आपल्याला करता येत नाही, आणि कंपनी तशी दे आर व्हेरी रिस्पॉन्सिबल पीपल, त्यामुळे ते असं काही व्हायला देणार नाहीत. आणि जर काही झाला प्रॉब्लेम तर ते आधीच आपल्याला इंटिमेट करतात. या 2 दिवसानंतर युद्ध जरा सुरुवात झाली, त्याच्यानंतर मागणी म्हणजे लोक काय म्हणाले की इंधन भरून घ्यायचं, पेट्रोल घ्यायचं, नाही असं नाही झालेलं अजून तरी. नाही असं कोरोना काळात झालेलं हो नाही तसं काय अजून तरी कुणी. आता काल तरी होळीच होती त्यामुळे काल एवढं नाही. आज इनफॅक्ट सकाळपासून रस्त्यावर गर्दी कमी आहे. कशामुळे मला माहिती नाहीये, पण गर्दी कमी आहे. तर त्यामुळे असं वाटतंय काय माहिती नाही, लोक म्हणजे का बाहेर पडलेले नाही आहेत असं आत्ताच मी बोलत होतो. कारण रोज आम्हाला गर्दीवरनं कळतं की आज आपल्याला घ्यायला पाहिजे, नकोय साठा म्हणजे आणखीन वाढवायला पाहिजे का नकोय. तर तशी आज जरासं सकाळपासून नेहमीपेक्षा गर्दी कमी आहे, वर्किंग डे असून सुद्धा. तर लेट अस सी, 1-2 दिवसात आपल्यालाही थोडासा अंदाज येतो. आणि आता बघूया उद्याला कंपनी पण काय आम्हाला सांगते, ते थोडंसं त्यांच्याहीकडनं थोड्याशा बातम्या मिळतात आपल्याला OMCs कडनं. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे. हो आज तरी ते बोललेत. जर ते बंद झालं तर पेट्रोलचा भाव काय वाढेल? नाही वाटत नाही, अजिबात नाही. पण तसं वाटत नाहीये इतकं पटकन. जरी मोदींनी हे केलं तरी ट्रम्प आणि इस्रायलचे आपले जे आहेत ते काही इतक्या पटकन थांबवतील असं आज तरी वाटत नाहीये. सो लेट अस सी, आपण वाट बघूया. तुमचं नाव? मिसेस रोहिणी गोगटे, गोगटे पेट्रोलियम.